नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. कालीधर लापता मध्ये कालीधर लापता आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, कालीधर लापता कालच म्हणजे 4 जुलैला Zee5वर रिलीज झाला. OTT फिल्म आहे. मी आज त्याच्याबद्दल बोलणार आहे. काल मी जेव्हा हा सिनेमा बघितला कालीधरला, मी मुळात का बघितला तर मी ट्रेलर बघितला होता आणि अभिषेक बच्चनला बघून मला असं वाटलं की बघितला पाहिजे सिनेमा हळूहळू जो आहे, म्हणजे स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स, डिरेक्शन आणि कास्टिंग ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलू आपण. स्टोरी जी आहे ती त्याची खूप टिपिकल वाटली मला. टिपिकल इन द सेन्स 90sमधली वाटली. ठीक आहे, म्हणजे गोष्ट कुठल्याही काळातली असू शकते, त्याला काही बंधन नाही. आपल्याकडे पिरियडिक फिल्मसुद्धा होतात, खूप जुन्या काळातल्या होतात, पौराणिकसुद्धा होतात. तर ती 90sमधली गोष्ट असायला काही हरकत नाही. मुळात ही गोष्ट आजच्या काळातली दाखवली आहे, पण ती 90sमध्ये घडू शकते अशा पद्धतीनं दाखवली आहे. तर त्यामुळे ती थोडीशी रिअलिस्टिक वाटत नाही. बरं ठीक आहे, आजच्या काळात पण अशा गोष्टी घडू शकतात का? तर हो, घडू शकतात. म्हणजे काय आहे की अभिषेक बच्चनने कालीधरचा रोल केला आणि कालीधर एका घरातला मोठा भाऊ असतो, ज्यानं सगळ्यांना मदत केलेली असते, स्वतः अविवाहित राहून घर सांभाळलेलं असतं आणि त्याला एक कुठला तरी मानसिक आजार होतो आणि त्याच्या उपचारासाठी खूप खर्च येणार असतो. म्हणून घरचे ठरवतात की याला कुंभमेळ्यात नेऊन सोडून देऊया. हा विषय आहे. ठीक आहे, ही गोष्ट आज पण घडू शकते, पण आजचा प्रेक्षक हा वेगळा आहे. 90sमधला प्रेक्षक वेगळा होता, आजचा प्रेक्षक वेगळा आहे. सिनेमा बघताना मला असं सारखं जाणवत होतं की हा सिनेमा 90sमधल्या प्रेक्षकांसाठी बनवल्यासारखा बनवला आहे. त्याची पटकथा, त्याचे संवादाबद्दल बोलायचं तर संवाद असे जाणीवपूर्वक मेसेज देण्याचा प्रयत्न करणारे, म्हणजे त्याच्यामध्ये एक लहान मुलाचं कॅरेक्टर आहे बल्लू, त्याच्या तोंडी असे संवाद दिलेत की लोकांना वाह वाह असं वाटेल आणि टाळ्या वाजवाव्याशा वाटतील, काहीतरी मेसेज देणारे. पण तशा काही टाळ्या बघून कोण वाजवत असतील असं मला वाटत नाही आजच्या काळात. कारण ही गोष्ट परत एकदा सांगतो की 90sमध्ये गोष्टी ह्या घडत होत्या. ज्युनियर मेहमूद सारखं एक कॅरेक्टर असायचं आणि ते ओव्हर स्मार्ट असायचं, म्हणजे वयाच्या मानानं जास्त मॅच्युअर्ड. सेम तसंच हे कॅरेक्टर आहे. ते असू शकतं आजच्याही काळात. आज पण अनेक हॉटेल्समध्ये, टपऱ्यांवर जी लहान मुलं काम करतात, बालकामगार अवैधरित्या, त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की किती स्मार्ट आहेत ही मुलं. ही गोष्ट आज पण आहे. पण हे एखाद्या सिनेमातलं कॅरेक्टर असावं आणि ते जाणीवपूर्वक तसं डिझाईन केलं जावं, हे आज पचत नाही. म्हणजे कसं आहे की ते रिअलिस्टिक वाटत नाही कॅरेक्टर. मुळात ते कॅरेक्टरचा विचार कदाचित बरोबर केला आहे, पण ते कॅरेक्टर वठवलं गेलं नाही व्यवस्थित. आणि मग त्याच्या तोंडी जे डायलॉग दिलेत ते मग असं वाटतं की हे घ्या डायलॉग, वाजवा टाळ्या, असं ते थोडंसं वाटतं. अभिषेक बच्चनकडे बघून मी जो विचार करून सिनेमा बघायला घेतला तो माझा साध्य झाला की मला बऱ्याच ठिकाणी अमिताभचा भास होत होता, लावारिस वगैरे. पण कालीधरचा भास कुठेही झाला नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की कालीधर ह्याच्यामध्ये लापता आहे. कसं असतं की ही फिल्म काही टिपिकल कमर्शियल फिल्म असते, अशी ग्रँड काहीतरी घडतं आणि खूप मसालेदार फिल्म आहे का? तर नाही आहे. मग ही कुठल्या कॅटेगरीतली फिल्म आहे? तर काहीतरी संदेश देऊ पाहणारी किंवा थोडीशी आर्ट साईडला झुकणारी फिल्म आहे. तर मग अशी जर फिल्म असेल तर ती रिअलिस्टिक असायला पाहिजे. त्याच्यात ते कॅरेक्टर्स रिअलिस्टिक असायला पाहिजेत. ती कॅरेक्टर्स जे वागत आहेत किंवा ज्या पद्धतीचे ते कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला कन्व्हिन्स झाली पाहिजेत. आता पुष्पासारखी कमर्शियल फिल्म, त्याच्यामध्ये पुष्पा काय वाटेल ते करतो, पण आपल्याला कुठेही असं वाटत नाही की अरे हे कॅरेक्टरला हे सूट होत नाही. अल्लू अर्जुननं जो पुष्पा साकारला आहे त्याला ते सूट होत नाही असं नाही वाटत कुठंतरी. आपण ते ॲक्सेप्ट करतो आणि आपल्याला ते पटतं. तर तसं ह्याच्यामध्ये तो कालीधर वाटत नाही. माहीत नाही, एक तर त्याच्या पर्सनॅलिटीचा दोष असेल किंवा त्यानं खोलात जाऊन ते कॅरेक्टरचा अभ्यास केलेला नसेल किंवा डिरेक्टरनी त्याला ते कॅरेक्टर तेवढं एक्सप्लेन केलेलं नसेल, किंवा असं पण झालेलं असेल की अभिषेक बच्चनबरोबर फिल्म करायचं स्वप्न आहे डिरेक्टर. म्हणजे मला बघताना काय जाणवलं ते सांगतो. मला जे जाणवलं ते नंतर चुकीचं पण ठरलं हेही मी सांगतो. पण बघताना मला असं फील होत होतं की जो डिरेक्टर आहे त्याच्यावर 90sच्या बच्चनच्या ज्या फिल्म्स आहेत, 90च्या आधीच्या, खरं तर 70s 80sमधल्या, ज्यावेळेला अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून सुपरस्टार होता आणि त्या काळातलं जे एक स्वप्न असतं की अरे आपल्याला फिल्म बनवायची आणि अमिताभ बच्चनसारखा त्याच्यामध्ये हिरो पाहिजे, ते स्वप्न त्यावेळेला जर त्यांचं वय कमी असेल तर त्यावेळेला पूर्ण होणं शक्य नव्हतं. नाही, आज अमिताभजी ते काम नाहीत करू शकत, मग कोण? तर अभिषेक बच्चनला घेऊन ते करता येईल का, असा विचार करून ही फिल्म घेऊन ते अभिषेककडे गेले असतील. सुरुवातीला तारखा मिळाल्या असतील किंवा नसतील. मग आता तारखा मिळाल्यात तर
जाऊ दे आपण करून टाकू फिल्म, थोडंसं इतर गोष्टींकडं वर्कशॉप्स घेणे किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करू पण फिल्म करू, अभिषेक महत्त्वाचा आहे, असा काहीतरी कुठंतरी तडजोड करण्याचा विचार त्याच्या मागं आला होता का असं एक मला वाटलं. कालीधरचं कॅरेक्टर नाही कन्व्हिन्सिंग वाटत, इवन त्या मुलाचं पण नाही, बल्लूचं. बरं कॅरेक्टर्स जाऊ देत, पण त्या सिनेमामध्ये ज्या गोष्टी घडतात, एक एक सीन घडतो, त्यातलाही कुठलाही सीन मला असा कन्व्हिन्सिंग वाटला नाही, असा सहज वाटला नाही, नॅचरल वाटला नाही, रिअलिस्टिक नाही वाटला की हां हे खूप असं स्पर्शून जातं बघा, टचिंग. आपल्याला मोबाईलवर आपण रील्स बघतो आणि आपल्याला बऱ्याचदा ते का आवडतात, कारण ते रिअलिस्टिक असतात, ते स्वतः रील्स करणारे ते कॅरेक्टर्स असतात, आपल्याला ते स्पर्शून जातात. रिअलिस्टिक असणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. बरं रिअलिस्टिक म्हणण्यापेक्षा लॉजिकल किमान. आता लॉजिकल म्हणजे पण असं केवळ बुद्धीनं आपल्याला हां असं घडू शकतं का, तर या सगळ्या सीनमध्ये त्याचे उत्तर हो अशी येऊ शकतात, पण ते कुठंतरी त्याचं प्रेझेंटेशन आपल्याला कृत्रिम वाटतं, ओढून ताणून असं आणल्यासारखं वाटतं. म्हणजे स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स, कॅरेक्टर्स सगळ्या पातळ्यांवर मला हे ओढून ताणून तयार केलेली फिल्म अशी वाटली. प्रोडक्शनच्या लेवलला तर हे खूप ग्रँड आहे का, चला अभिषेक बच्चन वगैरे एकदम ग्रँजर दाखवले, लोकेशन्स अप्रतिम आहेत आणि टेक्निकली खूपच भव्य दिव्य, तर तसंही काही नाही. गाणी आहेत त्याच्यामध्ये, हां ठीक आहे, गाणी काही फार खटकण्यासारखी नव्हती, पण काही फार लक्षात पण राहिली नाहीत. डान्स वगैरे आहेत का, तर नाही आहेत. गती नाही आहे सिनेमाला, हळूवार पुढे सरकत राहते, पण खूप अशी पकडून ठेवते का, तर नाही. असं वाटतं की कधी कधी घरचे म्हणजे कालीधरच्या घरचे जे लोक आहेत ते त्याचा द्वेष करत नाहीत, पण आपली परिस्थिती नाही तर ह्याच्यावर उपचार कसे करायचे फक्त एवढ्या विचाराने ते कुंभमेळ्यात नेऊन सोडतात. पण कुंभमेळ्यात एक लहान मुलगा भेटतो आणि त्याच्याबरोबर हा आरामात जगतो, त्याला सगळं आठवतं, सगळ्या गोष्टी घडतात, सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे घडतात. मग हे सगळं घरात पण होऊ शकलं असतं ना. मग ठीक आहे उपचार नसते करता आले, पण घरात हा राहू शकला असता आहे असा. पण नाही, ते कथेची गरज म्हणून त्याला ते कुंभमेळ्यात सोडायचंच होतं आणि ते सगळं घडवायचंच होतं, असं ते ओढून ताणून घडवल्यासारखं वाटतं. कुठलंही कॅरेक्टर असं लक्षात राहील हां हे कॅरेक्टर खूप छान झालं आहे असं नाही. बरं कलाकार काय फार वाईट होते असं नाही, म्हणजे अभिषेक बच्चन तर काय वाईट कलाकार आहे का, नाही चांगला कलाकार आहे, पण ते कुठंतरी डायरेक्टर आणि ॲक्टरचं जे एक संवाद असतो, कम्युनिकेशन असतं किंवा कॅरेक्टर एक्सप्लेन करणं असतं, त्यांनी ते समजून घेणं असतं, त्यांनी ते करून दाखवणं असतं. मग डायरेक्टरने म्हणणं की असं नाही, हे मला असं अपेक्षित नाही आहे, हे थोडंसं वेगळं आहे, त्याचे रेफरन्सेस देणे, ही सगळी प्रोसेस असते ना, ती मला याच्यामध्ये कुठंतरी मिसिंग वाटली. सिनेमा बघून झाल्यानंतर मी बघितलं डिरेक्टर कोण आहे नंतर, तर मधुमिता नावाची डिरेक्टर आहे, जिनं तमिळ फिल्मवरून ही केलेली आहे. तमिळमध्ये 2019ला ही फिल्म झाली होती, जी मधुमितानंच दिग्दर्शित केलेली होती. कदाचित तिकडं त्या फिल्मला यश मिळालं असेल म्हणून त्यांनी ती हिंदीमध्ये केली अभिषेक बच्चनला घेऊन. पण हिंदीचा ऑडियन्स हा किंवा जास्त त्याच्याहीपेक्षा खरं तर मराठी ऑडियन्स पण ही फिल्म बघणारच ना, तर त्यांना असं ओढून ताणून काही फार आणलेलं चालत नाही असं माझं रिडिंग आहे. थोडं रिअलिस्टिक किंवा लॉजिकल दाखवा, कन्व्हिन्सिंग दाखवा. लॉजिकल हा शब्द पण थोडासा अपुरा पडेल, कारण लॉजिक म्हटलं की तुम्ही लगेच त्या प्रत्येक गोष्टींचं लॉजिक माझ्यासमोर मांडाल. कन्व्हिन्सिंग असं समजा की सगळ्या गोष्टींना लॉजिक आहे चला, पण ती कन्व्हिन्स होत नाही कुठंतरी. म्हणजे रिअलिस्टिक असणं, लॉजिकल असणं, त्याच्या पुढची गोष्ट आहे कन्व्हिन्सिंग असणं, ती होत नाही याच्यामध्ये. साऊथमध्ये तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचा ऑडियन्स वेगळा आहे, त्यांना ह्या गोष्टी चालत असतील, ते ॲक्सेप्ट करत असतील, डोक्यावर पण घेत असतील. ते कदाचित अभिषेक बच्चनलाच डोक्यावर घेऊन नाचले असते, म्हणजे तो जर तिकडचा स्टार असता तर. आपल्याकडे असं नाही आहे. अभिषेक बच्चन असो किंवा कोणी असो, आपण कॅरेक्टरवर प्रेम करतो आणि ही चांगली गोष्ट आहे. गमतीचा भाग म्हणजे याच्यामध्ये निम्रत कौर आहे, स्पेशल अपीअरन्स आहे निम्रत कौरचा. गंमत वाटली, म्हणजे निम्रत कौरसुद्धा माझी खूप आवडती ॲक्ट्रेस आहे. म्हणजे ज्यावेळेला मी लंच बॉक्स बघितला होता इरफान खान आणि निम्रत कौरचा, तेव्हापासून मी फॅन झालो होतो. निम्रतची मी मुलाखत पण घेतलेली आहे, जवळजवळ 20-25 मिनटं अशी प्रदीर्घ मुलाखत मी घेतली होती, कारण ती माझी आवडती अभिनेत्री. कालीधरमध्ये जसं अभिषेकचं झालं तसंच निम्रतचं पण मला थोडंसं झालं. तिचं थोडासाच रोल असला तरीसुद्धा असा खूप प्रभावी नाही वाटला, अरे निम्रत असं मला झालं. मी बघितलं अनेक जणांनी कालीधर लापताला 3-3.5 असे स्टार दिलेत. मला जर विचारलं तर मी 2 स्टार देईन जास्तीत जास्त. पण तुम्हाला जर अभिषेक बच्चनला बघायला आवडणार असेल, असे डायलॉगबाजी जर लहान मुलांची आवडणार असेल,
सहन होणार असेल तर 2.5 तासाचाच सिनेमा आहे. कालीधर लापता जरूर बघा, झी 5वर आहे. धन्यवाद.